Let me introduce you to एक बेस्ट एंड हाई स्टैंडर्ड्स कंप्यूटर प्रशिक्षण इक्विनिक्स आईटी संस्थान है। मौलाना आजाद कॉलेज के सामने सिटी टॉवर, एसबीआई एटीएम के नीचे, औरंगाबाद। हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग, नेटवर्किंग, सुरक्षा, फोटोशॉप, वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर्स जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं। केवल 999 रुपए की अवधि में 1 महीने है। हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉरपोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता, हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं। स्पेशल फैसिलिटीज, लड़कियों के लिए विशेष समय, कोई सह शिक्षा, 10 साल अनुभवी शिक्षकों, इंटरनेशनल सर्टिफिकेशन, वैश्विक प्रमाणन के लिए अंतरराष्ट्रीय मानक प्रशिक्षण। एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण है। कृपया कॉल कराई 98 9237 93 या 88 018 490। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा बोलो, गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा शीतला माता गणेश मंडळ सुरेवाडी इथनं माझं नाव प्रकाश देवराव गायकवाड, व्यवस्थापक अध्यक्ष शुभम गायकवाड, हे अध्यक्ष उपाध्यक्ष लताबाई गायकवाड, आम्ही सर्व आणि आमचे सदस्य मंडळ, हे सर्व मंडळ आणि उत्कृष्टपणाने काम आणि एक उत्कृष्टपणाने गणपतीची सेवा करत आहोत। आणि या सेवामध्ये कुठल्याही एक 10 दिवसाची 11 दिवसाची खंड नाही आली। 10 दिवस एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे आणि एकदम मजेशीर आणि कुठेही कोणाला काही गालबोट लागलेलं नाही। इतकं शिस्तमंडळ इतकं चांगलं काम करतं आहे। सुरेवाडीच्या सगळ्या लोकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या लोकांच्या प्रतिसादाने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे। तर ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो, सगळ्याला धन्यवाद देतो। आता इथून गणपतीचं विसर्जन होणार आहे। गणपती हलवलेले आहेत आणि गणपती इथून गाडीमध्ये ठेवून N12 मध्ये जाऊन सनी शासनाच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे आम्ही त्या वेरीवर जाऊन विसर्जन करणार आहोत आणि त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आमचे मोठा उत्साहाने काम करत आहे। त्याच्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आमच्याकडे ढोल पथक आहे, ते ढोल पथक एवढं चांगलं काम करत आहे की त्या ढोल पथकचं मी पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो। आम्ही शाळू मातीची स्थापना केलेली आहे, पण ती आमच्या घरात केलेली आहे। बाहेर एवढा मोठा गणपती शाळू मातीचा मिळत नाही, त्याच्यामुळं ना मिळाल्यामुळं आम्हाला हे POPचाच घ्यावा लागला। नाहीतर जर शासनाने जर एवढा मोठा गणपती शाळू मातीचे केले असते, आम्ही नक्कीच शाळू मातीचे घेतले असते। प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या घरात शाळू मातीचाच गणपती आज पण आहे। तो भले महाग मिळो, पण तो घ्यायला पाहिजे। त्याच्यानं वातावरण आणि एकदम शांत आणि चांगलं राहतं। हे गुलाल पण आम्ही फार कमीपणानं उधळतो, कारण वातावरणामध्ये खराबी होऊ नये म्हणून लोकांना आम्ही सगळ्यांना संदेश देतो की गुलाल उधळू नका, लोकांना तिथून त्रास होतो। आपलं व्यवस्थित आणि चांगल्या मोठ्यापणाने मार्गाने व्यवस्थित शांतपणाने गणपतीचं विसर्जन करा। गणपती बाप्पा असते त्याच्यासाठी, शांतपणासाठी। कोणीही गालबोट कुठं लावू नये, व्यवस्थित काम करा। गालबोट लागल्यास तात्काळ पोलिसाला संपर्क साधून आपलं सुरक्षा करू। शुभम गायकवाड, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे। शीतला माता गणेश मंडळ हे आमचं मंडळ आहे। तर आम्ही इको फ्रेंडली गणपती बसवण्याचा प्रयत्न करतो आहे। आता पुढच्या वर्षी आम्ही इको फ्रेंडलीच गणपती बसवू, हे आम्ही खूप प्रयत्न करू। आणि गुळाल तर आम्ही उडवतच नाही, थोडाफार तो लावणार, लोकांना लावणार, बाकी काही नाही। त्याच्या जागेवर आम्ही फुलं उधळणार वगैरे असं तसं। तर याबद्दल मी सगळ्यांना हे सगळं सांगतो की इको फ्रेंडली गणपती बसवायचा प्रयत्न करा सगळ्यांनी, पण कोण पर्यावरणाला हान नाही होईल। आपले ॲनिमल्स असतात त्यांना पण त्रास नाही होणार त्याचे।
एवढंच सांगतो आणि थांबतो. थँक्यू.